श्रीराम समर्थ. विश्व उपासनेचे या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते. आपण जे स्तोत्र आपल्या चॅनलवर ऐकतो त्याची हस्तलिखित जिथे जतन केल्या जातात त्या आनंद आश्रमाबद्दल आज आपण जाणून घेऊया. भारतस्य प्रतिष्ठेत्वे संस्कृतं संस्कृतिस्तथा विहाय संस्कृतं नास्ति संस्कृतिः संस्कृताश्रिता. भारतस्य प्रतिष्ठेत्वे, भारताच्या दोन प्रतिष्ठा आहेत. कुठल्या? एक संस्कृत आणि दुसरी संस्कृती. संस्कृत शिवाय संस्कृती नाही. मुळात संस्कृतच्या आश्रयाने संस्कृती विकसित झाली आहे. भारताचा अमूल्य ठेवा असलेल्या या दोन्ही प्रतिष्ठा ज्यांनी प्राणपणाने जपल्या ते संस्कृतचे गाढे अभ्यासक असलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट महादेवराव चिमणाजी आपटे. संस्कृतस्य उन्नत्यर्थमेव निर्मितः हे बोधवाक्य असलेली, त्यांनी स्वबळावर निर्माण केलेली आणि संवर्धन केलेली एकमेव संस्था म्हणजे आनंद आश्रम. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आप्पा बळवंत चौकात ही संस्था मोठ्या दिमाखात उभी आहे. वाल्मिकी व्यासबाणाद्यः प्राचीनः कविपंडितः तान् शिक्षयन्ति सततं ये सदा वाचने रतः. या प्राचीन ग्रंथांचं महत्त्व जाणून महादेवराव चिमणाजी आपटे यांनी अनेक विषयांवरची प्राचीन हस्तलिखित महत् प्रयासाने मिळवली. त्याचा संग्रह आणि संवर्धन करण्याचं मोलाचं कार्य केलं. हिंदू धर्माच्या तसेच भारतीय संस्कृतीच्या सर्व विषयांवरील संस्कृत हस्तलिखिते इथे आपल्याला बघायला मिळतात. या हस्तलिखितांचा उपयोग संस्कृत अभ्यासकांना व्हावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही संस्था काम करते. आनंद आश्रम संस्थेचे पहिले व्यवस्थापकीय विश्वस्त हे आपटे यांचे पुतणे. कादंबरीकार, सुधारक, विचारवंत, संस्कृतचे गाढे अभ्यासक हरिनारायण आपटे यांच्या स्नुषा अपर्णा वसंत आपटे या संस्थेच्या मुख्य विश्वस्त आहेत. आनंद आश्रमाचा थोडक्यात परिचय त्यांच्या शब्दात जाणून घेऊया. नमस्कार. मुंबई हायकोर्टामधील प्रसिद्ध आणि यशस्वी वकील कैलासवासी महादेव चिमणाजी आपटे यांच्या जुन्या वास्तुसंग्रहालयामध्ये मी बसवलेले असून त्यांनी संस्कृतच्या उन्नतीसाठी आणि समाजामध्ये संस्कृत भाषेचा प्रचार व्हावा यासाठी स्वखर्चाने 1887 मध्ये पुणे येथे आनंदाश्रम संस्था स्थापन केली. त्यांच्या 4थ्या पिढीतला वारसा असल्यामुळे आम्ही आज त्याचे जतन करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याच्यासाठी त्यांनी भारतभर भ्रमण करून संस्कृतचे साहित्य, ग्रंथ, हस्तलिखित पुस्तकं गोळा करून आणली. त्यांच्या मृत्यूच्या वेळेला त्यांनी त्यांचा पुतण्या हरिनारायण आपटे म्हणजे इतिहासकार आणि कादंबरीकार प्रसिद्ध याच्या हाती सुपूर्द केले. त्यावेळेला त्यांची संस्कृत बरोबरच काही विशिष्ट उद्दिष्ट पण होती. त्या उद्दिष्टांमध्ये पहिलं उद्दिष्ट म्हणजे भगवान शंकराचं मंदिर दुसऱ्या मजल्यात बांधले असून त्याच्या वार्षिक सण, त्याचे उत्सव, त्याचे लघुरुद्र पूजा, महाशिवरात्र हे पारंपरिक रीतीने गुरुजीं सहित होतात. त्याचबरोबर त्यांनी परगावून येणाऱ्या विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांसाठी दगडी इमारत बांधून 25 विद्यार्थ्यांची सोय केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यावेळेला जेवणाची, राहण्याची, खाण्याची सगळी सोय करण्यात आली. गरजू विद्यार्थीसाठी शिष्यवृत्ती त्यांनी जाहीर केली. तिसरे म्हणजे हिंदू धर्मातील आपले सण, उत्सव याच्यासाठी सत्संग याच्यासाठी त्यांनी एक अल्प दरामध्ये जागा उपलब्ध करून दिली. त्याच्यामध्ये आज 65 वर्ष दासनवमी, दत्त जयंती, गजानन महाराजांचा सत्संग चालू आहे आणि अभ्यासिकासाठी सुद्धा तो हॉल दिलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे संस्कृत भाषेचा प्रसार आता नवीन पिढीमध्ये व्हावा म्हणून आम्ही शालेय स्तरावरील मुलांसाठी संस्कृतच्या पाठांतर आणि स्तोत्रांच्या स्पर्धा गेले 18 वर्ष योजित आहोत. आणि प्रौढ मुलाबाळांसाठी सुद्धा, प्रौढ लोकांसाठी सुद्धा संस्कृतचे स्पर्धा घेतो. धन्यवाद. अपर्णाताईंना ऐकताना मला एक सुभाषित आठवलं. अपेक्षन्ते न च स्नेहं न पात्रं न दशांतरं सदा लोकहिते युक्तः रत्नदीपा इवोत्तमः. निस्वार्थ बुद्धीने लोकहितवादी कार्य करणारी मंडळी बोटावर मोजण्या इतकीच असतात.
त्यातलंच हे आपटे कुटुंबीय आपल्या पूर्वजांचा वारसा प्राणपणाने जतन करत आहे. महादेवराव चिमणाजी आपटे यांची समाधी आपण पाहत आहोत. याविषयी अधिक माहिती हस्तलिखित संरक्षक सुषमाताई माने यांच्याकडून जाणून घेऊया. हे व्यवसायानं वकील होते मुंबई हायकोर्टला आणि त्यावेळेस म्हणजे आपलं इंग्रजांचं राज्य होतं, तर क्रांतीवीरांच्या केसेस त्यांनी हायकोर्टात चालू, म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वासुदेव बळवंत फडक्यांची केस आणि नंतर प्लेगची जी साथ आली त्याच्यामध्ये त्यांची पत्नी आणि मुलगी दोघेही म्हणजे संन्यास वृत्ती आली. मग आळंदीचे नरसिंह सरस्वती स्वामींचा त्यांना अनुग्रह झाला आणि त्यांनी सांगितलं की तुझं आता उर्वरित आयुष्य आहे त्यात तू हे गिरवाणी ग्रंथांचं जतन संवर्धन कर. मग त्यांनी पूर्ण भारतभर म्हणजे अगदी काश्मीर टू कन्याकुमारी दक्षिणेकडे वगैरे सर्व घोड्यावरनं जाऊन स्वतःही हस्तलिखित गोळा केले. बापरे. आणि नुसतं गोळा करून न थांबता त्यांनी की ह्याचा पुढे काहीतरी समाजाला उपयोग व्हावा म्हणून ही जागा खरेदी केली. ही बखळ होती पहिली पूर्वी. मग ही बखळ खरेदी केली, इथं बांधकाम केलं. कानेटकर नावाचे इंजिनियर होते की ज्यांनी शाळा आणि हे दोन्ही वस्तू सेम आहेत म्हणजे बांधल्या. आणि मग त्यांनी इथे सर्व वकील असल्यामुळे त्या वकिली व्ह्यून वकिली दृष्टिकोनातून या संस्थेचा कारभार कसा पुढे चालवायचा म्हणजे अगदी शिपायापासून मॅनेजर पर्यंत सर्व लिखित स्वरूपात लिहिलेलं आहे. आणि जे ज्येष्ठ साहित्यिक आहे हरिनारायण आपटे ते यांचे पुतणे म्हणजे भावाचा मुलगा, त्यांना संस्थेचं पहिलं व्यवस्थापक पद दिलं आणि मग पुढची कारवाई सगळी त्यांनी केली. आणि त्यांची स्वतःची इच्छा होती की त्यांनी संन्यास घेतल्यावर त्यांचं नाव आनंद सरस्वती झालं. तर संन्यासांना अग्नी संस्कार करत नाही, तर माझं इथे हे करा. आणि त्यांच्या पूजेतलं शिवलिंग त्याची वर स्थापना केली आणि त्याच्या रुद्राभिषेकाचं जल किंवा नित्यपूजेचं जल माझ्या समाधीवर यायला पाहिजे म्हणून ही रचना पण त्यावेळेस केलेली. हे सगळं त्यांच्या इच्छेनुसार चाललं. आणि अजूनही संस्थेचे जे काही वार्षिक कार्यक्रम वगैरे आहेत ते त्याप्रमाणे आम्ही चालू असतो. हा समाधी घेतल्यानंतरचा त्यांचा म्हणजे अगदी शेवटच्या क्षणाचा हा अलीकडचा फोटो आहे आणि तो वकिली व्यवसायातला असं दोन फोटो वेगवेगळे. साक्षात शंकरावर होणारा जलाभिषेकाचा जलोग आपल्या समाधीकडे यावा अशी महादेवरावांची इच्छा होती. ही व्यवस्था कशा पद्धतीने केली आहे हे आपण प्रत्यक्षदर्शनी बघतो आहोत. 100-150 वर्षांपूर्वी ही हस्तलिखित गोळा करणं जोखमीचंच काम होतं नाही का. तसं ते आताही आहे पण जरा वेगळ्या अर्थानं. आताच आपण ताईंकडून ऐकलं की गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून श्री महादेवरावांनी ही मोहीम हाती घेतली. त्या स्वामी नृसिंह सरस्वतींबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. स्वामी नृसिंह सरस्वती म्हटलं की आपल्याला पटकन आठवतं ते कारंजा लाड, पण या नृसिंह सरस्वतींची समाधी आळंदीला आहे. आळंदीचे नृसिंह सरस्वती यती कांती जशी नव बालक अती अशी ज्यांची महती वर्णन केल्या जाते ते नृसिंह सरस्वती अक्कलकोटच्या स्वामींचे शिष्य. कायम संस्कृतात बोलत असत. नृसिंह सरस्वती स्वामी समर्थांच्या आज्ञेवरून मराठीत बोलू लागले. ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीजवळ गेल्यावर त्यांना प्रेमानं इतकं भरता येई की ते बेशुद्ध पडत असत. श्री गोंदवलेकर महाराज जेव्हा नैमिषारण्यात गेले तेव्हा तिथे 6 आसनं मांडली होती. त्यापैकी एका आसनावर नृसिंह सरस्वती बसले होते. इतक्या अधिकारी संतांचा अनुग्रह झाल्यावर मची आपटे यांचे आनंद सरस्वती झाले. गुरु आज्ञाप्रमाण मानून त्यांनी हे आनंद आश्रमाचं बीज रोवलं. आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. या हस्तलिखितांबद्दल सुषमाताई आपल्याला अधिक माहिती देतील. आपण आनंदाश्रमाच्या हस्तलिखित संग्रहालयात आहोत. या संग्रहामध्ये 15,000हून जास्त हस्तलिखितांचा संग्रह आहे. याच्यामध्ये संस्कृत भाषेतील आयुर्वेद, वेद, वेदांग, शिल्प, वास्तुशास्त्र, व्याकरण, ज्योतिष, गणित या विषयांवरची हस्तलिखित आहेत. तसेच तमिळ ताडपत्रांवरच्या पण 500हून अधिक हस्तलिखितांचा संग्रह उपलब्ध आहे. हा संग्रह शके 1300 पासून जतन केलेला आहे व तो अभ्यासकांना उपलब्ध करून दिला जातो. हा संग्रह आता 3 दिवस अभ्यासकांना किंवा इच्छुकांना पाहण्यासाठी खुला केलेला आहे. आपण याला जरूर भेट द्या. हा 2023चा संग्रहित व्हिडिओ आहे. यात ज्या आनंद परिक्रमेविषयी सुषमाताई बोलल्या
ती आनंद परिक्रमा आणि व्याख्यानमाला दरवर्षी आयोजित केल्या जाते. त्यासाठी पत्ता आणि संपर्क क्रमांक दिलेला आहे, त्यावर जरूर संपर्क साधा. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे यात विविध विषयांवरील व्याख्यानाची पर्वणी असणार आहे. शिवाय ही हस्तलिखितं प्रत्यक्ष बघण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे. आता 2023 ते 2024 या एकाच वर्षात संस्थेची प्रगती आपण सुष्माताईंकडूनच जाणून घेऊया. 15,000 आणि आता 2,000चं कलेक्शन आमच्याकडे नवीन आहे. अच्छा. तर यज्ञेश्वर शास्त्री गुर्जर त्यांचे नातू आहे नरेंद्र गुर्जर, त्यांनी एक कलेक्शन केलं. आणि रामचंद्र पंडित म्हणजे खूप संस्कृत पंडित होते, त्यांच्या नातसून आहेत देवकी पंडित, त्यांचा संग्रह आता आला आमच्याकडे. म्हणजे आमचा मूळ 15,000 आणि हा 2,000 असे 17,000 संग्रह झाला. आणि मेजॉरिटी जास्त संस्कृतची आहे, मराठी आहेत पण फार कमी आहेत, म्हणजे साधारण 500-550. आणि ताडपत्रावरचं जर मॅन्युस्क्रिप्ट आहे अगदी 250, पण त्याची तमिळ लिपी आहे. ओके. हे ताडपत्र हे का? हा, हे तमिळमध्ये शिवपूजा वेळी. जिथे MPhil PhD संशोधन होतं ते लोक आमचे हे म्हणजे आम्हाला वेगळी पब्लिसिटी करायची गरज नाही. आनंद आश्रम प्रकाशन म्हणजे या संस्थेच्या उभारणीसाठी म.ची आपटे यांनी आपली आयुष्यभराची पुंजी खर्च केली. आताच ताईंनी सांगितलं की या संग्रहाचा अभ्यासकांना, संशोधकांना कसा उपयोग होत होते. राष्ट्रीय हस्तलिखित मिशनच्या सहाय्याने संस्थेतील हस्तलिखितांच्या जवळजवळ 80% हस्तलिखितं आता डिजिटल झाली आहेत. तुम्हाला हव्या असलेल्या संदर्भ पुस्तकांच्या काही पानांच्या झेरॉक्स प्रती अतिशय माफक दरात इथे काढून मिळतात. त्यासाठीची अद्ययावत सूची उपलब्ध आहे. त्यांची नेटकी मांडणी केली आहे. संस्कृत विषय घेऊन फक्त शिक्षकी पेशा स्वीकारता येतो अशी आपली भ्रामक समजूत असते. इथे अनेक विषयांवरचे ग्रंथ उपलब्ध आहेत, ज्यावर संशोधन अजून बाकी आहे. भारत विश्वगुरू बनावा असं आपल्याला वाटतं ना, मग आपल्या पाल्यांना संस्कृतसारखा अभिजात विषय जरूर द्या. त्यामुळे त्यांचं मानसिक नाही तर शारीरिक बळही वाढेल, याची खात्री बाळगा. इथे काही दुर्मिळ स्तोत्रांचा खजिनाच माझ्या हाती आला. अर्थात आपल्या यूट्यूब चॅनलवर ती यथासावकाश प्रसारित होतीलच. संग्रहालयाच्या बाजूला मंदिराकडे जाणारा एक संगमरवरी फरशीचा गोल लाकडी जिना आहे. श्री शंकराच्या या मंदिरात विलक्षण शांती अनुभवता येते. राजा रविवर्माची चित्रे इथे हारीने लावलेली आहेत. प्रत्येक खांबावर सुरेख कोरीकॉम केलेलं आहे. वाड्यासारखी रचना असलेल्या या इमारतीच्या मध्यभागी अंगण आहे. वरच्या मजल्यावर मुलांसाठी वसतिगृहाची व्यवस्था आहे. काही प्राचीन वस्तू आणि दुर्मिळ ग्रंथांचं एक छोटेखानी संग्रहालय आहे. इथे वाल्मिकींचं गंगास्तोत्र हे छोटंसं हस्तलिखितही बघायला मिळतं. नैसर्गिक रंगांचा वापर करून चितारलेली चित्र, श्रीधर स्वामीकृत शिवलीलामृतासारखे दुर्मिळ होत चाललेले हस्तलिखित ग्रंथ इथे बघायला मिळतात. या गोष्टी प्रत्यक्ष जाऊन बघण्यातच खरं समाधान आहे. भगवद्गीता, विष्णू सहस्रनाम, योगवशिष्ठ हे ग्रंथ वेगळ्या स्वरूपात बघता येतात. ही पुस्तकं जतन करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. शिवाय ही जुनी हस्तलिखितं सांभाळताना अतिशय काळजीपूर्वक हाताळावी लागतात. गणेश भागवत या ग्रंथांच्या मुद्रीकरणाचं काम वेगवान पद्धतीने चालू आहे. या आनंद आश्रमात साहित्यप्रेमींना आनंद मिळावा आणि त्यांचा श्रमपरिहार व्हावा या उदात्त हेतूने विविध साहित्यिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. दरवर्षी दिंडीचं आयोजन केलं जातं. त्रिपुरारी पौर्णिमेला 1000 दिवे लावले जातात. मंत्रजागर केला जातो. दरवर्षी श्रावण महिन्यात लघुरुद्र पूजा केली जाते. कीर्तन, प्रवचन, भागवत सप्ताह, विविध विषयांवरील व्याख्यानमाला असे कार्यक्रम नित्यनेमाने आयोजित केले जातात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी संस्कृत संभाषण स्पर्धा, हस्तलिखितांचं जतन आणि संवर्धन कार्यशाळा असेही काही उपक्रम राबवले जातात. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठीच या वास्तूचा उपयोग व्हावा हा दंडक इथे आजही पाळला जातो. प्रसिद्धीपरान्मुख राहून या संस्थेचा डोलारा सांभाळणाऱ्या आपटे कुटुंबियांचा वारसा सांभाळत आहेत
इथल्या मुख्य विश्वस्त अपर्णा वसंत आपटे, त्यांच्याबरोबर विश्वस्त मंडळात असलेली काही मान्यवर मंडळी, डॉक्टर सरोजा भाटे, दिलीप आपटे, ॲडव्होकेट मेधा नंदर्गीकर, डॉक्टर ज्योत्स्ना खरे, प्रकाश आपटे, प्रणव गोखले, धीरेन ओ यांसारख्या संस्कृत प्रचुर मंडळींचा या संस्थेच्या उन्नतीत मोलाचा वाटा आहे. शेवटाला येताना एवढीच नम्र विनंती करेन की संस्कृत आणि संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने या संग्रहालयाला एकदा तरी भेट द्यावी. इति अलम. जय जय रघुवीर समर्थ.